पायाला चक्र लावल्यासारखं महाराष्ट्र पिंजून काढायचे। आजही तसाच त्यांचा दिवस सुरू झाला। ते 7:30 वाजता मुंबईतून निघाले, 9 वाजता ते विमान लँड होणार होतं। मात्र विमान लँड होण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला गंभीर असा अपघात झाला। विमानाची सगळी शक्ल झाली, विमानाचे तुकडे झाले, काही विमानांच्या तुकड्यांना आग लागली आणि त्यामधले 6च्या 6 जण मृत्युमुखी पडलेत असं कळतंय। डीजीसी असं सांगतंय की सगळेच्या सगळे 6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे अजित पवारांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली जाते, कारण हा अपघात भीषण आहे। त्यांच्या पूर्ण विमानाचे तुकडे तुकडे झालेले आहेत। आज बारामतीमध्ये त्यांच्या 3 सभा होत्या, त्यातली पहिली सभा ही गोजूबावी या गावामध्ये होती। सकाळी 11 वाजता ही सभा होती, पण त्याआधी 9 वाजताच हा अपघात झाला आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये त्यांचं अधिकृतपणे नाव घ्यायला सुद्धा आपण धजावत नाही आहोत, कारण अजून या बातमीवर विश्वासच ठेवावा असं वाटत नाहीये। गंभीर अशी ही घटना आहे। अजित पवार यांचं नाव कोणी घेत नाहीये, पण असं डीजीसी जे सांगतंय की 6 जणांचा मृत्यू झाला, त्यावरनं चिंता वाढलेली आहे। गंभीर स्वरूपाची ही चिंता आहे अजित पवारांच्या तब्येतीविषयी। आणि जी बातमी येऊ नये असं वाटत होतं, जी बातमी कन्फर्म होऊ नये असं वाटत होतं, तीच बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये। विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीने हे कन्फर्म केलंय आणि त्यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी मिळते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्यात धक्कादायक बातमी आहे। डीजीसीने हे कन्फर्म केलं की या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातली वैभव जी आपल्याला बातमी पहिल्या क्षणापासून देत होता, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्या अधिकृत सूत्रांनुसार जी माहिती येत होती ती पण असंच सांगत होती की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अपघातामध्ये आपण गमावलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी येते। या घडीची सगळ्यात मोठी धक्कादायक आणि दुःख देणारी बातमी आहे। कुठल्याही नेत्याचा असा अपघात होऊ नये, त्या अपघातामध्ये असा मृत्यू होऊ नये, पण जी बातमी येऊ नये, कन्फर्म होऊ नये असं वाटत होतं तेच घडलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे यांचं विमान हे लँड होण्यापूर्वीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला। त्या विमानाचे तुकडे तुकडे झाले, त्या विमानाच्या काही तुकड्यांना आग सुद्धा लागली होती। त्यामुळे दृश्य बघितल्यावर असं वाटत होतं की काहीतरी विपरीतच घडलेलं असणार। आणि वैभव सोनवणे यांनी ही पहिल्याच दूरध्वनीवर 9:15 वाजता भीती व्यक्त केली होती की कदाचित अजित पवार वाचले नसतील, आणि तीच बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला या अपघातामध्ये ते वाचू शकलेले नाहीत। घटनाच इतकी गंभीर होती की ते आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणारे सगळे जण वाचू शकलेले नाहीत।